चेहऱ्यावर काय लिपापोती केली ते सांगतेच, पण त्याआधी थोडंसं रुटीन शेअर करते. तर आज सकाळी मस्त असा राजमा मसाल्याचा बेत होता. टमाटर, कांदा आणि लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर ग्रेव्ही रेडी करून मस्त असा राजमा मसाला मी फोडणी घातलेला आहे. पण नाश्त्याला मात्र बोरिंगशी खिचडी होती, रात्रीची खिचडी उरली होती, तर तीच फोडणी घातली. उन्हाची 2 घास जास्त जावे त्यामुळे मस्त असा काकडीचा रायताही रेडी करून घेतला. आपल्याकडे याला कोशिंबिरी म्हणतात ना, पण इकडे उत्तराखंडात आल्यापासून तोंडात रायताच हा शब्द येतो. त्यानंतर नवरोबांचा मस्त असा टिफिन रेडी करून घेतला आणि आता उन्हाळा आलेला आहे त्यामुळे नाश्त्याचा प्रश्न सुटतो. कारण इकडे इडली डोशाचं बॅटर लवकर फर्मंट होतं, त्यामुळे रात्रीच डाळ तांदूळ भिजत घातले होते. बॅटर चांगलं फुलावं म्हणून मी त्यामध्ये भिजवलेला पोहेही घालत असते. लवकरात लवकर किचनचं काम संपवलं. तसंही उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये खूप गरम होते आणि स्वतःच्या लिपापोतीला लागले. इथे मी 1 चम्मच बेसन, अर्धा चम्मच कॉफी पावडर आणि थोडंसं गुलाबजल मिक्स केलेला आहे. तुम्ही वाटेल तर पाणी किंवा दुधाचाही वापर करू शकता. आणि अगदी 15 मिनिटासाठी हा पॅक आपल्या चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर नॉर्मल वॉटरने स्वच्छ धुवायचं आहे. जेवढी काही डेड स्किन असेल, टॅनिंग असेल, पूर्णपणे रिमूव्ह होते. रिझल्ट तुमच्या समोर आहे.